चालणे हा एक व्यायाम नसून निसर्गासोबत कनेक्ट होण्याचा एक उत्तम मार्ग आहे, जो दिवसभर आपल्याला एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह ठेवतो. नमस्कार, मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये लर्न एव्हरीथिंग विथ रूप्स. वेगवेगळ्या विषयांना घेऊन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि वेगवेगळी माहिती देत असते. म्हणून हा मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ आज मी घेऊन आले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक केला नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. प्रॉमिस केल्याप्रमाणे आज मी हा व्हिडिओ घेऊन आले, जो आहे मॉर्निंग वॉक, सकाळी चालण्याचे फायदे, बेनिफिट्स देणारा. मॉर्निंग वॉक आपल्यासाठी किती फायद्याचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसे तर खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की मॉर्निंग वॉकमुळे काय काय होतं, म्हणजे वजन नियंत्रणात राहतं किंवा ताजी हवा मिळते. याबरोबर अजूनही काही फायदे मी तुम्हाला सांगणार आहेत, ते कदाचित तुम्हाला नसेल माहिती, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही नसतील पाहिले. सो कनेक्टेड राहा. सकाळी चालणे ही एक खूप उत्तम सवय आहे, जी आपल्याला कंटिन्यू दिवसभर ताजंतवानं ठेवते. खूप साऱ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवते, जसं की डायबेटीज, हार्ट डिझिसेस, ह्या सगळ्या BP, ह्या सगळ्यांपासून आपल्याला ती दूर ठेवते. जर आपण सकाळी 30 मिनिटे दररोज चालण्याची सवय ठेवली तर आपल्याला मल्टिपल फायदे मिळतात. पहाटे तुम्ही एकदा जाऊन बघा, इतका छान ऑक्सिजन असतो, एकदम फ्रेश हवा असते, त्याच्यामध्ये चालायला इतकं छान वाटतं. आणि आता तर थंडीचे दिवस चालू झाले. थंडीमध्ये जर तुम्ही वॉक केला, मॉर्निंग वॉक केला, तर तुम्हाला थंडी वाजत नाही. तुमची बॉडी एनर्जी तयार करते आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराला ऊब येते, थंडी वाजत नाही. मॉर्निंग वॉकमुळे आपलं डायजेशन सुधारतं, म्हणजे पचन संस्था मजबूतपणे काम करायला लागते. आपल्या जॉईंट्सना ताकद मिळते, आपले बोन्स आणि मसल्स मजबूत होतात, बळकट होतात. झोप चांगली येते, कारण वॉक करून आपण थकलेले असतो, आपले पाय थकलेले असतात. त्यामुळे ज्यांना झोपेची समस्या आहे ना, त्यांनी तर मॉर्निंग वॉक करा. तुमची झोपेची समस्या पूर्णपणे बंद होईल. तुम्हाला जर खूपच अजिबातच झोप येत नसेल तर सकाळी 30 मिनिटे आणि संध्याकाळीसुद्धा 30 मिनिटे चाला, खूप फायदा होतो. कधी नाराज असेल, कधी आपल्याला राग आला असेल, तर मॉर्निंग वॉक केल्यामुळे आपला स्ट्रेस रिलीज होतो आणि आपलं मूड चांगलं होतं, आपला चंचलता वाढते, शरीर चपळ बनतं, आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होतं. हे नक्की, कारण मीही ते प्रॉब्लेम फेस करते. पण त्यातून आपण जर डिवाईड केला ना टायमिंग, दिवसभरातल्या 24 तासातल्या 30 मिनिटे आपण स्वतःसाठी देऊच शकतो ना. तर सकाळी 10 मिनिट्स, इव्हनिंगला 10 मिनिट्स आणि रात्री झोपण्या अगोदर 10 मिनिट्स, असे 10 मिनिटांचा जर तुम्ही डिवाईड करून घेतलं, टाईम स्प्लिट करून घेतला, तर तुम्हाला रोजचा 30 मिनिटे स्वतःसाठी मिळेलच मिळेल. ज्यांना दुखण्याचा, म्हणजे गुडघेदुखी किंवा पायदुखी, टाचदुखी, त्यांचा जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी थोडंसं ब्रिस्क वॉक करायचं, म्हणजे फास्ट वॉक करायचं. का तर बघा, आता आपण खूप सारे लोक असे बघितले की ते खूप असं लिमिटेड खातात, खूप एक्सरसाइज करतात, म्हणजे प्रॉपर करतात, सगळं वेळेवर खातात, तरीसुद्धा त्यांचं वजन वाढतं. बल्कि ज्यांचं खूप खाऊनसुद्धा, खूप खातात, अजिबात लक्ष देत नाहीत, हेल्थ कॉन्शियस नसतात, त्यांचं वजन नाही वाढत. पण हे असं का होतं, तर ज्यांच्यामध्ये वजन वाढवण्याचे जीन्स असतात ना, ते तसेच राहतात. म्हणून मॉर्निंग वॉक जर केलं तर ते जीन्सना आपण त्यांच्यावरती काबू करू शकतो. 1 तासाचा जर तुम्ही रोजचा मॉर्निंग वॉक केला किंवा पायी चालण्याचा व्यायाम केला, तर तुमचे ते वजन वाढवणारे जीन्स आहेत ना, ते कमी होतात. म्हणून आपल्याला मॉर्निंग वॉक करायचा आहे. कधी असं होतं, म्हणजे जसं गुडघे दुखतात, अर्थरायटिस असतं, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की चालणं बंद करतो, कारण दुखतं ना, चालता येत नाही म्हणून. मग आपण नाही चालत. मग त्याच्यामुळे काय होतं, आपण फक्त बसून राहतो, पडून राहतो, मग वजन वाढतं. मग वजन वाढल्यानंतर काय होतं, गुडघ्यांवरती अजून त्याचा ताण येतो, बोजा पडतो आपल्या बॉडीचा. जर आपण खरंच फिट नसेल तर आपण कमी चालायचं, दुखणं असेल तरी पण हळूहळू घरातल्या घरात चालायचं, बसून राहायचं नाही आहे. कारण वजन वाढलं की अजून त्रास होतो आणि जी आपल्या गुडघ्यांमधली लवचिकता असते ना, जे वंगण असतं ना, ते अजून कमी होतं. तर ते लवचिकता कंटिन्यू राहण्यासाठी तुम्हाला घरातल्या घरात तरी चालायचं आहे. पण एका ठिकाणी बसून राहू नका, कारण वजन वाढलं
तर दुखणं अजून वाढतं. पण जर तुम्ही फिट असाल तर 1 ते 5 किलोमीटर अंतरांपर्यंत तुम्ही चालायचंच आहे. तर गुडघेदुखी, टाचदुखी आणि घुटणे तुमचं ते घोट्यांचं दुखणंसुद्धा बरं होतं. मॉर्निंग वॉक करता म्हणजे तुम्ही हार्डवर्क करता, हो की नाही? मग तुम्ही डिसिजन घ्यायला सुरुवात करता. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत बाहेर गेले, तर कुणी जर तुम्हाला काही ऑफर करत असेल, म्हणजे स्वीट, चहा, समोसे, देन तुमचे ते मोमोज, ज्या पण गोष्टी, पिझ्झा, बर्गर, तर तुम्ही त्याला सरळ नाही म्हणता का? तर तुम्ही मॉर्निंगमध्ये इतकं हार्डवर्क केलेलं असतं, तुम्ही इतकी ताकद लावलेली असते तुमच्या त्या मॉर्निंग वॉकसाठी, आणि तुम्ही असं स्वतःला असं बांधलेलं असतं त्याच्यामध्ये की नाही, मला आता ह्याच्यावरतीच वर्क करायचं आहे. सकाळी चालण्यामुळे किंवा मॉर्निंग वॉकमुळे आपले नकारात्मक विचार जे असतात ना, ते आपल्या मनातून नाहीसे होतात, म्हणजे ते येतच नाहीत. निसर्गाने आपल्याला इतके इतके चांगले अद्भुत चमत्कार दिलेत. म्हणजे जसं आपण कुठे आपल्या घराच्या आजूबाजूला चालू शकतो, जवळ जागा नसेल तर तुम्ही एखाद्या बागेत जा आणि तिथे चालायला सुरुवात करा. चावी देते, खोला थोडेसे हे ताळे आणि जावा चालायला. कुलूप लावले त्यालाच खोला. तुम्ही जर खूप दिवसांपासून गेलेच नसाल चालायला, तर चालायला जा आणि रेग्युलर चाला, नियमितपणा ठेवा. तुम्हाला एवढा फायदा होईल ना त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हालाच नाही, आपल्या सगळ्यांनी हा व्यायाम करायलाच पाहिजे. बाकी सगळे व्यायाम, कुणी प्राणायाम करतं, कुणी योगासनं करतं, त्याच्यासोबत हा जो सकाळी चालण्याचा व्यायाम आहे तो एक वन ऑफ द बेस्ट व्यायाम आहे. 100% बेनिफिट तेव्हाच मिळतं जेव्हा आपण भरभर चालतो. पण ज्यांना अजिबात काहीच हेल्थ इश्यूज नाही आहेत ना, त्यांनी भरभरच चालायचं आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं. जेव्हा आपलं हृदयाचे ठोके वाढतात ना, तेव्हा हृदय पटपट काम करायला लागतं. त्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. पण ज्यांना थोडे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्यांनी फक्त हळूहळू चालायचं, पण चालणं कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्हाला भरभर चालायचं ना, जे पूर्ण फिट आहेत आणि त्यांना भरभर चालायचं, जे पण किती पण फिट असा, पण तुम्हाला सुरुवातीला हळूहळू चालायला सुरुवात करायची. अगोदर वॉर्मअप करा, मग हळूहळू चाला, थोडं तुम्हाला असं लेवलला येऊ द्या आणि मग भरभर चालायला सुरुवात करा. फायदा होणार म्हणजे होणारच 100%. करणार ना चालू सगळ्यांना मॉर्निंग वॉक. तुम्हाला जर तुमची इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल, डायजेशन सिस्टम स्ट्रॉंग करायचं असेल, एनर्जाइज्ड राहायचं असेल, पॉझिटिव्ह राहायचं असेल, स्ट्रेस फ्री राहायचं असेल, तर तुम्हाला आत्तापासून चालू करायचं आहे. व्हिडिओ तुम्ही कधी पण बघा, कधी कुणीतरी 1-2 महिन्यांनी पण बघू शकतं, कुणी नेक्स्ट इयर पण बघू शकतं. पण ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सकाळी चालू करा मॉर्निंग वॉक. खूप म्हणजे खूप बेनिफिट आहेत. अर्धा तास नाही, निदान 10 मिनिट तरी चाला. आणि चालायला जाताना मात्र थोडंसं एक काळजी घ्या की सोबत एखादी छोटी पाण्याची बॉटल घ्या, कारण कधी आपला घसा सुकतो. घसा सुकतो, पण तोंडाने श्वास नाही घ्यायचा वॉक करताना, नाकानेच श्वास घ्यायचा, तोंड बंदच ठेवायचं आहे. पाणी सोबत फक्त पाहिजे की कधीतरी गळा ड्राय होऊ शकतो, म्हणून तेव्हा आपल्याला पाणी हवं आहे. शूज घालावे मोस्टली. चप्पल घालून गेलात तर टाचेचं दुखणं चालू होऊ शकतं, तुम्हाला पायांचं पण दुखणं चालू होऊ शकतं. तर शूज घाला, लूज कपडे घाला, म्हणजे कम्फर्टेबल असतील असे कपडे घाला. खूप टाईट नका कपडे घालू. असा एकही आजार नाही आहे की तो मॉर्निंग वॉक केल्यामुळे वाढतो, उलट बराच होईल. पण अगदी खूप सिव्हिअर दुखणं असेल, म्हणजे तुम्हाला मणक्यांसाठी वगैरे असं ऑपरेशन वगैरे सांगितलं असेल, तर फक्त एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. ऑब्व्हियसली ते तुम्हाला चालण्याचाच सल्ला देतील, पण तरी एकदा डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय चालण्याचा प्रयत्न करू नका, विचारल्याशिवाय ट्राय करू नका. तर हे जे सगळे मॉर्निंग वॉक आहेत ना, फायदे बेनिफिट, त्याच्यासाठी तुम्हाला चालणं सुरू करायचं आहे. 10 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट, 40 मिनिट, 50 मिनिट, 60 मिनिट करा. 10 मिनिट करा, निदान चालू करा आणि 1 तासांपर्यंत चालत राहा. फायदा मिळणार म्हणजे मिळणारच. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुन्हा एका नवीन विषयावर. तोपर्यंत टाटा, जय श्रीराम, नमस्कार.